मोहन भागवत RSS प्रमुख यांनी असे म्हटले आहे अगदी 1-2 दिवसापूर्वी की जाती मनातून काढून टाका. म्हणजे जात नाही अशा प्रकारची त्यांची ही भूमिका दिसते. परंतु ही भूमिका अगदी अलीकडची आहे की त्यांची जी आधीपासूनची भूमिका आहे ती खरी मानावी की आज त्यांची भूमिका खरी मानावी हा प्रश्न आहे. कारण RSSची स्थापनाच ही चातुर्वर्ण्य संरक्षणासाठी, चातुर्वर्ण्य पुरस्कारासाठी झालेली आहे. त्यांचे जे पहिले गुरु हेडगेवार आहे त्यांनी सुरुवातीला हिंदू मुसलमान अशा प्रकारची RSSची भूमिका घेतली होती. परंतु गोळवलकर जेव्हा सरसंघचालक झाले तेव्हा त्यांनी त्यांच्या पुस्तकांमध्ये वी ऑर अवर नेशन डिफाईड हे 1939 साली लिहिलेलं पुस्तक आहे आणि त्यानंतरचे त्यांचं प्रसिद्ध पुस्तक म्हणजे बंच ऑफ थॉट्स आहे. या दोन्ही पुस्तकांमध्ये चातुर्वर्ण्याची तरफदारी किंवा चातुर्वर्ण्याची आवश्यकता ही गोळवलकरांनी सांगितलेली आहे. चातुर्वर्ण्य म्हणजे मग मनातून चातुर्वर्ण्य काढायचं का? त्यांनी असं कधी म्हटलं नाही. परंतु आता म्हणजे 2021ला 22ला अशा प्रकारची भूमिका ते बदलत असेल तर RSSच्या मुळावरच हा घाव आहे, घाला आहे असं म्हणता येईल. कारण गोळवलकरांनी कधीही मनातून जात काढू नका असं म्हटलेलं नाही आहे. त्यांनी हे म्हटलं आहे की आम्हाला जातीचे संस्कार गर्भात असतानाच होतात. म्हणजे जन्मतःच आम्ही उच्च नीच असतो, ब्राह्मण असतो किंवा बाकीच्या जाती असतात. खरं असं कोणी दुसरी जात म्हणत नाही की आम्हाला गर्भातच जातीचे संस्कार होतात. परंतु गोळवलकर म्हणतात आणि आज हे असं बदललं आहे का? गर्भात संस्कार होत नाही का? म्हणजे तुम्ही गर्भात संस्कार झाले ते पुसून टाकण्याचं काम या जाती मनातून काढा, डोक्यातून काढा असं जे भागवत म्हणतात ते खरं आहे का? मग असं असेल तर या देशामध्ये जाती व्यवस्था नको असं म्हणण्यासारखं आहे. आणि हे असेल, हे प्रामाणिकपणा असेल अशा प्रकारचा तर आम्ही त्याचं स्वागत करू. परंतु RSS जातविरोधी आहे हे अगदी न पटणारी गोष्ट आहे, कोणालाही पटणार नाही. आणि मग त्यांना जर असं असेल जात मनातून काढा पण उच्च नीचता काढा का हा प्रश्न त्यांनी सोडवला नाही. याबद्दल ते काही बोलले नाहीत. यावरून त्यांना जात मनातून काढा म्हणते, डोक्यातून काढा म्हणतात, परंतु उच्च नीचता काढा डोक्यातली असं म्हणत नाही. म्हणजे जात नाही परंतु उच्च नीचता आहे असं असेल तर हा ढोंगीपणा आहे. कारण त्यांचं हिंदुत्व, हिंदू राष्ट्र हे चातुर्वर्ण्यावर आधारित आहे. ते आत्ताच्या संविधानाला मानत नाही. आमचं संविधान मनुस्मृती आहे असं म्हणतात. याचा अर्थ त्यांना समता मान्य नाही, त्यांना उच्च नीचता चातुर्वर्ण्य मान्य आहे. कोणाला शूद्र मान्य आहे, कोणाला ब्राह्मण उच्च नीचता मान्य आहे, कोणाला अस्पृश्य सुद्धा करण्याची ते तरफदारी करतात. मग हा ढोंगीपणा आहे की खरं स्टेटमेंट आहे हे आपल्याला दिसून येईल जर RSSचा कार्यक्रम हा जाती मनातून काढा असा असेल आणि त्याचा प्रचार जर ते करत असतील त्यांच्या वर्तमानपत्रातून, मग ते ऑर्गनायझर असो, पांचजन्य असो की तरुण भारत असो, या सगळ्या वर्तमानपत्रातून जर ती अशी भूमिका मांडत असतील किंवा असे कार्यक्रम घेत असतील तर खरं वाटते की ते खरे आहे. परंतु मला वाटत नाही ते असं करणार. ते जेव्हा विश्वगुरु म्हणतात स्वतःला, कोणाला विश्वगुरु हे काही मोदी नाही आहे. विश्वगुरु ब्राह्मण आहे. मनुस्मृती म्हटलं आहे की ब्राह्मण जगात सर्वश्रेष्ठ आहे आणि त्यांच्यापासून सर्वांनी आचरण शिकावे, आचरण कसे करावे ते शिकावे. आणि हा जो धर्म आहे जातीचा, हा धर्म जेव्हा भागवत म्हणतात की झोपडीपर्यंत धर्म गेला आहे, झोपडीपर्यंत धर्म गेला तो कशा रूपाने गेला? काय समजते धर्म? हे धर्म ज्याला म्हणतात वैदिक धर्म म्हणतात, तो वैदिक धर्म खेड्यापाड्यामध्ये झोपडीमध्ये गेला का? हे खोटं स्टेटमेंट नाही का?
म्हणून हे लोक खोटं बोलण्यामध्ये बसतात आहे. खोट्यावर त्यांनी सगळा हा हिंदू राष्ट्राचा इमला उभा केला आहे. म्हणून बहुजनांनी बैकू नये, त्यांच्या या खोट्या बोलण्याकडे जाऊ नये, त्याच्यावर विश्वास ठेवू नये. नाहीतर आपली फसगत होणार आहे. तुम्ही मनातून जात करा. आम्ही म्हणतो मनातून जात करा. आम्ही म्हणतो की सर्व जाती समान आहे, शरीर सगळ्यांचं समान आहे, लोक सगळ्यांचं समान आहे, सगळे अवयव सगळ्यांचे समान आहे. नुसते भारतातलेच नाही तर जगातील सगळे स्त्री पुरुष सारखेच आहे, सगळ्यांचे अवयव सारखेच आहे. नाक, कान, डोळे, हाड, हृदय वगैरे हे सगळं सारखंच आहे. ते वंशाप्रमाणे जातीप्रमाणे बदलत नाही आहे. म्हणून जगातील सर्व माणसं समान आहे. जगामध्ये जे भेद आहे, भांडणं आहे, ते धर्मामुळे झालेले आहेत, ते जातीमुळे झाले आहेत. आपल्या देशामध्ये जाती व्यवस्थेमुळे खून होतात लोकांचे, अस्पृश्य लोकांचे. साध्या साध्या कारणावर स्पर्श केला पाडण्याला तरी खून होतात, मारपीट होते, हिंसा होते. आणि हिंदू धर्म, मुस्लिम धर्म याच्यामध्ये किती खून होतात, किती लोक मारले जातात जगामध्ये, नुसतं भारतातच नाही. इथे जे काही प्रकार घडला की गोधरा प्रकरण किंवा मग त्याच्यानंतर बाबरी मस्जिद पाडल्यानंतर किती मुसलमान मारले, कुठल्या आयडिओलॉजीने मारले. तुम्ही नुसतं जाती विसरा म्हणता, पण तुम्ही धर्म सुद्धा विसरा. कुठल्याही धर्माला शत्रू समजू नका, कारण धर्म हे शत्रुत्वासाठी नाही. हे बेसिक तुम्हाला का समजत नाही, याच्यावर का विचार करत नाही. तुम्ही औरंगजेबाचा विरोध करता, अकबराचा विरोध करता, ज्यांनी चांगली कामं त्यांनी, आणि फक्त मुसलमानांना पराभूत केले, त्यांना दैवत्व देता. हा पण ढोंगीपणा नाही आहे. म्हणजे तुम्हाला जाती काढा मनातून म्हणता, मग धर्म का नाही काढा? तुम्ही धर्मनिरपेक्ष का नाही होत, हा प्रश्न आहे. म्हणून बंधू आणि भगिनींनो, याच्यावर आपण भुलू नये. आपण समतेचं काम करायला पाहिजे. जाती सर्व समान आहे, ओबीसी असो, दलित असो, या सगळ्यांनी मनातून जात काढली पाहिजे आणि व्यवहार समतेचा केला पाहिजे, अशी आमची भूमिका आहे.